पण वाटते. तर पहा कसं मस्त वाटते. हे पहा मल्हार रे दमून वगैरे आलाय आता तो. आता आम्ही चाललोय. आता घरी जाऊन काय पाहिजे रे तुला. हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आज लग्न होते. त्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो. तर त्यानंतरच आता घरी आलो. तर दमलोय आता आलोय. आता मस्त चहा तर नाहीच घेत पण बघू आता ब्लॅक आता सकाळी घेतलाय बाळा, आता नाही. ब्लॅक कॉफी घे आणि तू दूध घे, मी ब्लॅक कॉफी घेते. चल दरवाजा उघड. आता ह्याला काय पाहिजे, ह्याला चहाची जास्त तलप होती. बाकीचे लोक चहा पितात, मग याला पण प्यायचा असतो. पण आता चहा मुलांसाठी इतकं काही चांगलं नसतो. त्याला म्हटलं नको पिऊ, दुसरं काहीतरी खा. पण मुलं काही ऐकत नाहीत. तर आता बघा घरी आले. तर सगळं आवरलेलं असलं की घरी आल्याच्या नंतर टेन्शन राहत नाही. तर सगळं आवरलं होतं आणि इथं म्हटलं आता दूध वगैरे गरम करावं म्हणून ठेवत होते. पहिलं पाणी पिले, खूप तहान लागली होती. आणि आता इतका उन्हाचा कडाका वाढलेला आहे की बास रे बास. त्याच्यामुळे ना पाणी वगैरे भरपूर पिलं पाहिजे. तर मग आता आम्ही बघा इथं आलो. आता मी पाणी पिते. जवळजवळ 2-3 ग्लास मी इथं पाणी पिले. आणि त्यानंतर आता इतकं दमल्यासारखं झालं. तर बाहेर कुठं गेलं ना की इतकं थकल्यासारखं होतं की बास रे बास. आणि त्याच्यामुळे मी सकाळी सगळं आवरून गेलेले होते. आणि त्याच्यानंतर आता इथं ना थोडासा व्हिडिओ घेतला. पण म्हणजे जो काही आपण हे ट्रायपॉड लावून जो असतो ना, तो व्हिडिओ मी घेतला. तर ठीक होता. इकडून जी आपली खिडकी आहे ना, त्याचा खूप उजेड असा येतोय. तर तिथं खरं ॲक्च्युली काय करता येईल आता, कारण त्या उजेडामुळे ना एवढं असं चांगलं इथून दिसत नव्हतं. तर म्हटलं आता बघू इथं काय करता येईल. कारण की व्हिडिओ जर आपल्याला बाकीचे काही किचनमधले रेसिपीज असतील किंवा काही व्हिडिओ जर घ्यायचे असेल तर हा उजेड बघा, हा खिडकीतून खूप असा जास्त प्रकाश येतोय. तर बघू म्हटलं आता ह्याच्यामध्ये ना काही करता येईल. तर असे व्हिडिओ या बाजूला जरा चांगले येतात. तर अवतार बघा कसं झालं आहे. आणि आता चेंज करते आणि थोडंसं म्हटलं आराम करू. पण मल्हार काय ऐकणार नाही, कारण त्याला आलं का लगेच सायकल घेऊन बाहेर फिरायचं असतं. तो काय ऐकणार नाही आराम वगैरे करायला. तर म्हटलं जाऊ दे आता, बघू काय होते. तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा. आता तुम्हाला मी पुढं दाखवते. तर सगळं ना आवरलेलं असलं की बघा किती छान वाटतं का नाही. आले तर दूध वगैरे तापायला ठेवलं. तर जो आपला ट्रायपॉड आहे तर तो व्यवस्थित तिथं दिसत होता, लागत होता. तर ते जरा मी पाहत होते. तर आणि बघा आता इथं दूध वगैरे ठेवले गरम करायला. रेसिपीज ज्यावेळेस करायच्यात त्यावेळेस कशा करता येतील तर तो एक विचार करत होते. कारण इकडून हा जास्त उजेड आपल्याकडून राहतोय खरं. तर आता बघू आता काय करता येईल. तर ही ना माझी खूप जुनी शेगडी बघा. जवळजवळ 2011 साली मी ही शेगडी घेतली होती, सूर्या फ्लेमची. तर मस्त बरं का, शेगडी खूप छान लागली. महाग पडली होती त्यावेळेस, पण शेगडी पण छान आहे. तर इथं म्हटलं चला आता हे आपलं किचन तुम्हाला थोडंसं दाखवा. तर एकदा मी पूर्ण घराचा टूर सगळ्यांना देणार आहे, बघू. तर आता काय होतं, कॅमेरा खूप धरावा लागतो, सेट करावा लागतो, कोणीतरी पाहिजे कॅमेरा धरण्यासाठी. ह्या सगळ्या अडचणी असल्यामुळं आपले ब्लॉग इतके काही फास्टमध्ये येत नाहीत. तर आता काही इलाज नाही त्याला. तर इथं भांडी वगैरे लावायची होती. मेन आहे ना, भांडी घासायला पण इतकं काही वाटत नाही, एवढी लावायला कंटाळा येतो. तर तरी माझी ट्रॉली सिस्टीम असल्यामुळं पटापट तिथल्या तिथं लावून देता येतात. आणि आता संध्याकाळची वेळ झाली का स्वयंपाकाचा. सकाळच्या स्वयंपाकाचं खरंच इतकं काय वाटत नाही, पण संध्याकाळी अक्षरशः जीव दमलेला असतो आणि ना काहीच करायची इच्छा उरत नाही. पण आता जे आहे ते करावंच लागतंय. तर मग असं होतं. तर आवरून घेते. तर काय करावं आधी पण नाही, फ्रीजमध्ये पण खूप साऱ्या भाज्या आहेत. पण आता प्रत्येक वेळेसच म्हणजे नाही का 7 वाजता आले त्या भाज्या वगैरे आपल्याला हे आवडतील, म्हणजे नाही का काही काही भाज्या मिस्टरांना आवडत नाही, काही मला आवडत नाही एखादी भाजी. त्यामुळे खूप सारा असा प्रॉब्लेम करायची असते. संध्याकाळी इतकं काही नसतं. सकाळी मी चपाती बनवत असते जेवणामध्ये.
आणि सुक्की भाजी वगैरे काहीतरी रस्सा भाजी करते. तर आता बघा उन्हाळा चालू झालेला आहे. आता इतकी म्हणजे हे होतं आहे ना गरमी वगैरे, तर आता इथून पुढं कोकम सरबत असेल किंवा अजून काही सरबत असतील तर ते आपल्यामध्ये आपसुकच घरात येणार आहेत. आईस्क्रीम तर आत्ताच बापरे मल्हारचं आत्ताच चाललेलं असतं, मला आईस्क्रीम पाहिजे, मला आईस्क्रीम पाहिजे. तर मग त्या पद्धतीने त्याला आईस्क्रीम वगैरे आता त्याचे बाबा घेऊन येतात किंवा मग बाहेर गेले का मी पण त्याच्यासाठी घेऊन येत असते. तर भांडी वगैरे लावली का ते जाळीच्या खाली थोडं पाणी असतं, ते आता मी ते साफ वगैरे करून घेते. तर आता बघा इथं थोडंसं मी दूध पिते. तर संध्याकाळच्या वेळेला असं दूध वगैरे थोडंसं पित असते मी, आणि मल्हार पण पित असतो. तर तो काय ऐकत नाही, तर निवांत असं बसून मग पिलं का जरा भारी वाटतं. आणि मल्हारचं काय इच्छा मल्हार त्याला देत असते. संध्याकाळची वेळ झाली का आमचं रुटीन ठरलेलं असतं. हे पहा मल्हार आता सायकल घेऊन आणि मी आता त्याच्याबरोबर पाय हे आमचं रोजचं ठरलेलं असतं. हे पहा आता हे आईस्क्रीमवाले जे चालू होतील पूर्ण उन्हाळा धुमधडाका यांचा. खूप साऱ्या आईस्क्रीम संपल्या जातात आणि मोठ्या गाड्यांमध्ये घेऊन येतात. तर दिवस मावळलाय 6 वाजलेत. आता म्हटलं चला दिवस झालाय मोठा तसं, त्याच्यामुळे थोडं लेटच निघतो आम्ही पण. मोकळा ढाकळा रस्ता असला की मल्हारला सायकल पळवायला मज्जा येते. लागले पण पार दमल्यासारखं झालं इथं. आता हा चढ खूप मोठा आहे आणि बघा कांदा तर मस्त बसलेत एक नंबर. शिवाय ह्याच्यावर आहेत ठिबकवर कांदे आहेत, आणि इथं पण तसंच ठिबक एका ठिबकच छान आहेत मस्त. बघा हा पण प्लॉट कांद्याचा, खालचा प्लॉट कांद्याचा, हा पण प्लॉट कांद्याचा, आणि हा पण तिसरा प्लॉट कांद्याचा आहे. मल्हार गेला तिकडं सायकल घेऊन. मी म्हटलं जा बाबा मी काही येऊ शकत नाही, तर म्हणलं इथं मस्त बसावं जरा वेळ. 6 वाजलेत आता. आता 7 वाजेपर्यंत 1 तास टाईमपास करते आणि जाते. तर चला तर आता आहे ना बघा इथं बाहेरचा सनसेट मी तुम्हाला दाखवते. हे इकडून आपलं गाव आहे आणि इकडून छान असा सूर्य मावळला आहे. तर कसं छान दिसतंय ना बघा ना, मस्त डोंगर आहेत सगळीकडून आणि मस्त मध्ये शेती वगैरे आहे. आणि या बाजूला आपलं धरण दिसते. तर हा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला थोडासा दाखवते. तर इकडून सगळी शेती आहेत, आंब्याची झाडं आहेत. आंब्याची झाडं आमच्याकडं खूप प्रमाणात असतात आणि सगळी इकडून हिरवीगार शेती आहे. इकडं पाणीच पाणी आहे म्हणजे धरण. तिथं बस आपल्या इकडं चाला. हे पोरग काय, हे काय पोरग निघत नाही. हे जिरी टाकलं काकी.